बदलापूर प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे। जे रुग्णालयात अक्षयचं पोस्टमार्टम सुरू आहे। पोस्टमार्टम पूर्ण होताच डॉक्टर पोलिसांना रिपोर्ट देणार आहेत। पोस्टमार्टम नंतर अक्षय शिंदेचा मृतदेह मुंब्रा पोलिसांना सोपवला जाणार आहे। तर आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। अक्षय शिंदेचा पोस्टमार्टमचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, काय या संदर्भातली अपडेट समोर आलेली आहे? कारण आता अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टम व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे। नक्कीच प्राची, पाहायचं झालं तर आज सकाळीच या ठिकाणी जे हॉस्पिटलमध्ये अक्षय शिंदे याला शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेलं होतं। काही पेपरची पूर्तता आहे ती झालेली नव्हती आणि तीच पेपरची पूर्तता झाल्याच्या नंतर हा शवविच्छेदन आहे तो करण्यास सुरुवात केली। सर्वप्रथम या ठिकाणी जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतरच फिंगरप्रिंट हे देखील अक्षय शिंदे याचे घेण्यात आलेले आहेत। जवळपास 2 तास होत आलेले आहेत। आता अक्षय शिंदे याचा शवविच्छेदन प्रक्रिया ही पूर्ण देखील होईल आणि त्यानंतर संपूर्णपणे जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे तो या ठिकाणी डॉक्टर पोलिसांना सादर करतील। त्यामध्ये अक्षय शिंदे यांचा मृत्यू कशामुळे झाला आणि कॉज ऑफ डेथ नक्की काय आहे हे याच्यामध्ये उघड होईल। परंतु संपूर्णपणे जो सविस्तर रिपोर्ट आहे, 8 पानांचा रिपोर्ट जो सविस्तर असतो तो आज 3 ते 4 तासामध्ये येण्याची शक्यता आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात येतील। कारण या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अन्य काही ज्या जे रिपोर्ट्स आहेत ते पाहिजे असल्यास त्याची चाचणी आहे ती पुढील करायची असते आणि त्यासाठीच ही पुढील चाचणीसाठी जे संपूर्णपणे अहवाल आहे तर ते पुढे पाठवण्यात आल्याच्या नंतर ह्या रिपोर्टसाठी वेळ हा द्यावा लागेल। त्यामुळे प्रिलिमिनरी रिपोर्टमुळे आपल्याला अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला हे सर्वप्रथम कळेल आणि त्यानंतर हा अहवाल पोलिसांकडे सादर केला जाईल। त्यामुळे या अहवालामध्ये नक्की काय निष्पन्न होतं हे देखील पाहण्याचा महत्त्वाचं ठरणार आहे। निखिल, आणखी एका बातमी संदर्भातली तुमच्याकडनं अपडेट घ्यायची आहे। असेच जोडलेले रहा। पाहूयात पुढची बातमी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सीआयडी कडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे। सीआयडीचं पथक आजच ठाण्यात दाखल होणार आहे। या पथकाचे प्रमुख सीआयडीचे अधीक्षक असणार आहेत। तर आपण बातमी बघतोय, सीआयडीचं पथक आजच ठाण्यामध्ये दाखल होणार आहे आणि सीआयडी कडून या तपासाला सुरुवात केली जाईल। निखिल, या संदर्भातली अपडेट द्या। नक्कीच प्राची, आपण हा संपूर्णपणे जर तपास पाहिला तर तपास हा 2 या अनुषंगाने होतोय। तो म्हणजे या ठिकाणी ज्युडिशियल ही संपूर्णपणे तपासणी आहे ती होणार आहे आणि त्यासोबतच आता या ठिकाणी सीआयडी देखील हा संपूर्णपणे जो तपास आहे तो करणार आहे। प्रामुख्याने ही जी डेथ आहे अक्षय शिंदे याची ज्युडिशियल कस्टडीमध्ये झाल्यामुळे हा जो तपास आहे तो सुरू राहणारच आहे। परंतु जो एन्काउंटर झाला आणि ज्या ठिकाणी झाला याचा अधिकचा तपास घेण्यासाठी सीआयडी कडे हा संपूर्णपणे तपास आहे तो आता देण्यात आलेला आहे। आजच सीआयडीची टीम आहे ती ठाण्यामध्ये दाखल होणार आहे आणि मुंब्रा पोलिसांकडून देखील ही संपूर्णपणे अपडेट आहेत ते या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। प्रामुख्याने सीआयडी टीम या ठिकाणी पुन्हा एकदा जाईल ज्या ठिकाणी एन्काउंटर हा झालेला आहे आणि त्याच्यानंतर ही जी पुढची जी तपासणी आहे ती सीआयडी करण्यात आपल्याला पाहायला मिळेल। या संपूर्णपणे तपासनात जर पाहायचं झालं तर या ठिकाणी नवी मुंबईचे अधीक्षक आहेत तेच या सीआयडी पथकाचे प्रमुख असणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही तपासणी करत असताना आज सकाळचा अहवाल आहे जो मुंब्रा पोलिसांनी प्रारंभिक जो नोंदवलेला आहे तो सर्वप्रथम यामध्ये पाहण्यात येईल आणि त्यानंतर आज सकाळी जो हॉस्पिटलमध्ये जो रिपोर्ट आहे तो देण्यात आला। हे संपूर्णपणे रिपोर्ट एकत्र करत सीआयडी त्या ज्या घटनास्थळी आहे या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून अशीच घेत राहू। तुर्तास धन्यवाद। वळूयात पुढच्या बातमीकडे।